नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. टेंभू योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सांगली दौरा. श्री बिरोबा मंदिरात दर्शन घेऊन होणार दौऱ्याची सुरुवात. राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील हे शनिवार दिनांक 25 जुलै रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि गोवा या 5 राज्यांचे आराध्य दैवत असलेल्या श्री बिरोबा देवाच्या दर्शनाने होणार आहे. सकाळी 9:30 वाजता कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी बन येथील श्री बिरोबा मंदिरात त्यांचे दर्शनाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर टेंभू सिंचन योजनेअंतर्गत येणाऱ्या कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील गावांच्या सिंचनासंदर्भातील विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. टेंभू योजनेच्या प्रश्नांवर चर्चा. या बैठकीत नवीन सुरू असलेल्या कामांचा आढावा, प्रलंबित कामे, पाणी सोडण्याबाबतच्या अडचणी, नवीन पाईपलाईन टाकण्याचे प्रस्ताव तसेच टेंभू योजनेशी संबंधित इतर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीत उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देखील दिल्या जाणार आहेत. या बैठकीला कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, कुंडलापूर, जाखापूर, वाघोली, गर्जेवाडी, रायवाडी, नागज, केरेवाडी, आरेवाडी आदी गावांतील शेतकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. ही माहिती आमदार गोपीचंद पडळकर व सुभाष शेठ खांडेकर यांनी दिली आहे. अशाच सत्य आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आत्ताच एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एलव्ही न्यूज चॅनल. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. नमस्कार. शनिवार दिनांक 25 जुलैला सकाळी 9:30 वाजता राज्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत. या दौऱ्याची सुरुवात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचं आराध्य दैवत श्री बिरोबा आरेवाडी बन येथून दर्शन घेऊन करणार आहेत. सकाळी 9:30 वाजता माननीय मंत्री महोदय हे आरेवाडीच्या बनामध्ये येणार आहेत. दर्शन झाल्याच्या नंतर कवठेमहांकाळ तालुका आणि जत तालुका जो टेंभू प्रकल्पाअंतर्गत येतो या गावातील शेतकऱ्यांच्या समस्यांच्या संदर्भात आढावा बैठक घेतली जाणार आहे. आणि म्हणून कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, कुंडलापूर, जाखापूर, वाघोली, गर्जेवाडी, रायवाडी, नागज, केरेवाडी, आरेवाडी, लंगरपेठ, ढालगाव, आगळगाव, चोरोची, चुडेखिंडी, नागज, ढालगाव, दुधेबावी, निमज, विठ्ठलवाडी, घोरपडी, सिंदेवाडी किंवा अन्य काही गावं आहेत. जत तालुक्यातील बेवनूर वित्रिके अंतर्गत येणारी बेवनूर, वाळेखिंडी, नवाळवाडी आणि सिंगनहळ्ळी या गावातल्या शेतकऱ्यांना नम्रतेची विनंती आहे की नवीन जी कामं चालू आहेत त्याच्या संदर्भातल्या काही अडचणी असतील किंवा जुन्या टेंभू योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या गावांना काही पाणी सोडण्याच्या संदर्भात, नवीन पाईपलाईन टाकण्याच्या संदर्भात किंवा अन्य काही अडचणी असतील या संदर्भातली आढावा बैठक ही आरेवाडीच्या बिरोबा बनामध्ये दर्शन झाल्याच्या नंतर ठेवण्यात आलेली आहे. सर्व शेतकरी बांधवांनी या बैठकीसाठी उपस्थित राहावं. धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.